हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 13 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय, त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती एरोटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस केले असतात. सिलेबसच्या दृष्टीतून जर त्याचं काय महत्व असेल तर ते आपण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती सिलेबसच्या दृष्टीतून काही कॉन्सेप्ट आले असतील तर ते कव्हर करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि अशा पद्धतीचं टोटल डिस्कशन त्याचा अंतिम उद्देश एकच आहे की एक्झाममध्ये जास्तीत जास्त आपल्याला मार्क्स मिळवता यावेत. आणि त्या दृष्टीतून आपण हे जो कंटेंट आहे त्याच्यातून एक्झामच्या दृष्टीतून जे जे पॉईंट आहेत ते कव्हर करून त्याचं मार्क्समध्ये आपल्याला कसं रूपांतर करता येईल याच्यावरती भर देणं हा अंतिम उद्देश ठेवून आपण डिस्कस करत असतो. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशनमध्ये काही प्रॉब्लेम येतोय किंवा 2 ते 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतोय पण एक्झॅक्टली समजत नाही कुठं चुकतंय, त्याच्यामुळे स्कोर येत नाहीये, असं जे काय कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही व्हर्च्युअली माझ्यासोबत डिस्कस करू शकता. डायरेक्टली टेलिग्राम आय डीवरती मला DM करून ते जी व्हर्च्युअल मीटिंग आहे ती शेड्यूल करू शकता आणि प्रिपरेशनचं प्लॅन वगैरे त्याच्यावरती माझ्याबरोबर डिस्कशन करू शकता. आणि त्याचबरोबर जे नव्यानं प्रिपरेशन करू इच्छित आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा ते ओपन आणि फ्री आहे सगळ्यांसाठी, तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. असं आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्त्वाचं एरोटेल कोणतं आहे आणि त्या एरोटेलमध्ये आपल्याला काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळते. ते पहिलं जे एरोटेल आहे ते पहिलं एरोटेल आपल्याला महत्वाचं कशासाठी? भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि त्याच्या रिलेटेड काही गोष्टी दिल्या. एक तर आपला देश जो आहे तो डेमोक्रेटिक आहे, ठीक आहे, पण त्याच्याबरोबर सेक्युलर पण आहे. त्यामुळं ते सेक्युलरिझमची कॉन्सेप्ट जे आहे ना ते चांगल्या पद्धतीने अभ्यास करा असं सांगणारं हे एरोटेल आहे. आणि याचा मेन मुद्दा काय आहे की होम मिनिस्ट्रीची लेटेस्ट नोटिफिकेशन काय येते तर वंदे मातरम सॉन्ग जे आहे, जे खऱ्या अर्थानं जसं आपण जनगणमन आहे ना तशा पद्धतीनं जनगणमन जे आहे ते खरं तर राष्ट्रगान आहे आणि वंदे मातरम जे आहे ते आपलं राष्ट्रगीत आहे. ठीक आहे, आता राष्ट्रगानसाठी आपल्याला अटेन्शन पोझिशनमध्ये उभं राहावं लागतं ॲज अ रिस्पेक्ट. पण जर तसं आपण करत नसेल तर त्याचा अवमान मानला जातो आणि त्या कायद्याच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं व्हायलेशन सुद्धा आहे ऍक्टचं. पण त्याच्याबरोबर जरी सेम आपण रिस्पेक्ट वंदे मातरमला देत असलो तर त्याच्यासाठी कायद्यामध्ये कुठली प्रोव्हिजन्स आपल्याला बघायला मिळत नाही. पण आता होम मिनिस्ट्रीची नोटिफिकेशन काय येते की याला सुद्धा हे सुद्धा सुरू असताना तुम्ही अटेन्शन पोझिशनमध्ये उभं वगैरे राहायला पाहिजे. पण वंदे मातरम जेव्हापासून ही खरं तर नोटिफिकेशन गव्हर्नमेंटची आलेली आहे तेव्हापासून मोठ्या प्रमाणात पार्लमेंटरीमध्ये आपल्याला केवस बघायला मिळाला आणि बाहेर सुद्धा लोकांमध्ये सुद्धा याच्या रिलेटेड नाराजी आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळते. कारण त्याचं नीट समजावून आपण घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की त्याच्यासाठी आपल्याला हे गीत व्यवस्थित बघावं लागेल. आता पहिले तर 2 स्टॅन्झाज तुम्ही बघितले ना तर त्याच्यामध्ये आपल्याला धार्मिक कुठली खरं तर उल्लेख मिळत नाही की एका धर्माला धरून. पण त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की धार्मिक जे आहे जसं की तर दुर्गा मातेचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे. म्हणजे आता एक जरी हा उल्लेख आपण आता दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी अशा पद्धतीचे उल्लेख याच्यामध्ये झालेले आहेत. सरस्वतीचा लिटरली सरस्वती म्हणून नाही, पण विद्यादायिनी वगैरे म्हणून याच्यामध्ये उल्लेख झालेला आहे. आता या ज्या खरं तर आयडल्स आहेत, हे जे आयडल्स आहेत ते खरं तर हिंदू धर्मामधले आहेत. मग आता हिंदू धर्मामधून जे बिलॉंग करतात त्यांच्यासाठी हे गाणं प्राऊडची गोष्ट असू शकते. पण एक तर पहिला विचार आपल्याला करणं गरजेचं आहे की जे कुठल्याच धर्माला मानत नाहीत, जे बाकी धर्मामधून बिलॉंग करतात, मग त्याच्यामध्ये ख्रिश्चन आहे, सिख आहे, मुस्लिम आहे, यहुदी आहे, बाकी जे काय धर्म याच्यामध्ये आहेत ते. मग जर आपण हे कंपल्सरी सगळ्यांवर करत असेल तर आपला जो सेक्युलर देश आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक काम करताना आपल्याला बघायला मिळतात. मग त्यांच्यावरती कुठंतरी आपण हे काय करतोय, इम्पोज करतोय. म्हणजे त्यांचं जे धार्मिक स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य मला काय सांगतं, धार्मिक स्वातंत्र्य मला सांगतं की माझ्या धर्माचा जे काही प्रार्थना वगैरे आहे ते करण्याचा मला अधिकार आहे, त्याचबरोबर शांततेच्या मार्गाने माझ्या धर्माचा प्रसार करण्याचा सुद्धा मला अधिकार आहे.
हे माझं धार्मिक स्वातंत्र्य सांगतं. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय, की मला हवाय त्या धर्माचा, म्हणजे माझ्या धर्माचा, जो मी धर्म मानेल किंवा माझा जो धर्म असेल जन्मापासून, त्या धर्माचं आचरण करण्याचा मला अधिकार आहे. पण माझा जो धर्म आहे किंवा माझी जी प्रार्थना आहे ती मी इतर कुठल्या धर्मीयवरती लादू शकत नाही. हे त्याचा फंडामेंटल राईट आहे. राईट. आणि जर मी असं करत असेल तर ते कुठंतरी त्याच्या फंडामेंटल राईटचं व्हायलेशन आहे. मग जर वंदे मातरम हे जे गीत आहे हे जर आपण कंपल्सरी करत असेल, ते गायलंच गेलं पाहिजे, त्याचा खऱ्या अर्थानं राष्ट्रगान सारखा खरं तर रिस्पेक्ट केलाच गेला पाहिजे, तर हे कुठंतरी आपल्याला कॉन्ट्रोवर्शियल बघायला मिळतं. कारण का एका साईडला आपण म्हणतो सेक्युलर कंट्री, एका साईडला आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष देश आहे, आणि दुसऱ्या साईडला जर अशी खरं तर नियम आपण आणत असो तर खऱ्या अर्थाने हे धर्मनिरपेक्षतेच्या कुठंतरी विरोधात जाते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे जो या एरुटलमध्ये लेखकांना आपल्याला, म्हणजे हे एरुटल या मुद्द्यावरती बेस आहे की वंदे मातरम जे आहे ते खऱ्या अर्थानं मग काय कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा नेमका काय हे सांगणार खरं तर हे एरुटल आहे. मग याच्यामध्ये याच्याबरोबर आणखी काय काय सांगितलं तर या एरुटलमध्ये ना, या एरुटलमध्ये आपल्याला हे वंदे मातरम तर सांगितले की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने धार्मिक पगडा आहे, त्यामुळे ते कुठेतरी कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा आहे किंवा ते कॉन्फ्लिक्ट आहे सेक्युलरिझमशी रिलेटेड, तो एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आपल्याला काय सांगितलं की याच्याच रिलेटेड कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय झालं होतं, ज्यावेळेस घटना निर्मित होत होती ना त्यावेळेस याच्यामध्ये काय झालं होतं, आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्युडिशरीनं पण याच्या अगोदर ज्युडिशरीनं पण याच्यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे, जजमेंट दिलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या 3 गोष्टी याच्यामध्ये लेखकानं सांगून व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितले की काय नेमकं चुकतंय आणि काय नेमकं करेक्ट करण्याची गरज आहे. मग कहाणीला सुरुवात कुठून होते तर 28 जानेवारी 2026 मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, म्हणजे याच जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गृह मंत्रालयाचं एक डायरेक्शन येतं, आणि त्या डायरेक्शन मध्ये काय सांगितलं जातं, दॅट ऑल 6 स्टँडर्ड्स ऑफ वंदे मातरम बी प्लेड ॲट ऑफिशियल फंक्शन्स. जे 6च्या 6 वंदे मातरम जे स्टांजाज आहेत ते ऑफिशियल फंक्शन्स मध्ये प्ले करावं लागतील. जसं आपण राष्ट्रगीत जे आपलं नॅशनल अँथम आहे, राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत याच्यामध्ये फरक आहे, हे नीट लक्षात घ्या. नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगान, आणि नॅशनल सॉन्ग जे वंदे मातरम आहे ते राष्ट्रगीत आहे. चुकून राष्ट्रगीत याला नका म्हणू जनगण मनला, जे ऑफिशियली आपल्या शाळेमध्ये वगैरे ते राष्ट्रगीतच म्हणतात त्याला, पण ते राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत याच्यामध्ये फरक आहे. आणि जनगण मन हे आपलं राष्ट्रगान आहे, आणि जे वंदे मातरम आहे ते आपलं राष्ट्रगीत आहे, हे समजून घ्या. आणि वंदे मातरम जनगण मन सारखं कंपल्सरी नाही, हे सुद्धा समजून. तसं जनगण मन सुद्धा कंपल्सरी नाहीये, पण त्याचा आपण अवमान करू शकत नाही. आणि अवमान न करण्याचं डायरेक्शन काय, तर तुम्ही ज्यावेळेस जनगण मन तुम्हाला ऐकायला येतं त्यावेळेस तुम्ही अटेन्शन पोझिशन मध्ये उभं राहायला पाहिजे आणि त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. त्या पद्धतीने त्याचा रिस्पेक्ट शो करणं गरजेचं आहे, पण ते वंदे मातरम मध्ये कंपल्सरी नाही. पण तेच कुठंतरी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणून तर कहाणी सुरू होते ना. मग इथं होम मिनिस्ट्रीने काय डायरेक्शन दिले, वंदे मातरम बी प्लेड ॲट ऑफिशियल फंक्शन्स विथ एव्हरीवन प्रेझेंट्स रिक्वायर्ड टू स्टँड ॲट अटेन्शन इज नॉट अन ॲक्ट ऑफ पॅट्रिऑटिझम. स्टँड ऑफ अटेन्शन म्हणजे जसं जनगण मनसाठी तुम्ही अटेन्शन पोझिशन मध्ये सावधान स्थितीमध्ये उभं राहताना, तसं एक तर ऑफिशियल फंक्शनला हे प्ले केलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर सावधान स्थितीमध्ये उभा राहून त्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे, हे सांगितलं. आणि लेखक म्हणतो हे काय देशभक्तीचा सिम्बॉल नाहीये, हा जो ऍक्ट आहे तो काय कुठं खूप जास्त देशभक्ती याच्यामध्ये दिसते अशातला भाग नाही, हे समजून घेण्याची गोष्ट असं लेखक सांगतोय. कॉन्स्टिट्युशनल व्हॅन्डलिझम ड्रेस्ड अप इन अ नॅशनल प्राईड. लेखक याला म्हणतोय की कॉन्स्टिट्यूशनचं हे कुठंतरी व्हॅन्डलिझम आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मधले जे काही बेसिक रूल आहेत ते कुठंतरी तोडले जात आहेत आणि त्याला कवर घातला जातोय देशभक्तीचा, असं लेखकाला याच्यामध्ये सांगितलंय, म्हणजे सांगायचं. मग याच्यामध्ये लेखक सांगतोय की हे सगळं मी जे बोलतोय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला 1937 मध्ये जावं लागेल. आता 1937 मध्ये का जावं लागेल, कारण त्या पिरियडमध्ये आपल्याला दिसते कॉन्स्टिट्यूट असेंब्ली आहे
आणि ती कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली घटना निर्मित करते आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी असायला पाहिजे, काय गोष्टी नसायला पाहिजे, हे सगळं डिस्कस झालंय. आणि ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचा अभ्यास करताना ते अभ्यास करणं एवढं इंटरेस्टिंग आहे, ते अजिबातच तुम्हाला बोर होणार नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी किती विचार विनिमय करून आणलेल्या आहेत, त्याच्या रिलेटेड कोणाचे काय काय मतं होती, कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्ग काढण्यात आले, हे सगळ्या गोष्टी. कारण विविधतेनं नटलेल्या देशाचा एक प्रॉब्लेम काय असतो की विविध जेवढी लोक असतील तेवढ्यांची विविध मतं असतात. ठीक आहे, तेवढ्या विविध वृत्ती असतात, त्या सगळ्यांना एकत्र करून कॉन्स्टिट्यूशन बनवणं हे खरं तर आव्हान होतं. आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळा कायदा कशा पद्धतीने फॉर्म करण्यात आला, त्याच्यावरती वेगवेगळा विरोध कशा पद्धतीने झाला, त्याच्यावरती डिबेट काय काय झाले, हे खूप इंटरेस्टिंग आहे. कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीशी रिलेटेड जे पण डॉक्युमेंट तुम्ही वाचाल ना, त्याच्यामध्ये तुम्ही तर जर त्या सगळ्या गोष्टी क्रोनॉलॉजिकली रीड केल्या ना, तर तुम्हाला खूप गमतीशीर वाटेल ते. आणि मग याच्यामध्ये फक्त कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये या वंदे मातरमवरती काय डिस्कशन झालं होतं, हे लेखकांना हायलाईट करायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर म्हणून लेखक काय म्हणतोय की मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये काय डिस्कस झालं होतं तिकडे जायला लागेल 1937 मध्ये. त्याचबरोबर लेखक असं सुद्धा म्हणतोय की ज्युडिशरी आतापर्यंत याच्यावरती काय बोलले, याच्यासाठी एक माइलस्टोन जजमेंट आहे 1986चं, बिजॉय इमॅन्युअल अँड अदर वर्सेस स्टेट ऑफ केरला अँड अदर्स, हे जजमेंट आहे. याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं होतं आणि ते पुढे डिटेलमध्ये आपल्याला दिलेलंच आहे. मग पहिल्यांदा लेखक सांगतो ऑक्टोबर 1937 द काँग्रेस वर्किंग कमिटी हॅड मेट इन कॅलकटा. कोलकातामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची एक मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद मूव्ड द रिझोल्युशन वाईल सरदार वल्लभभाई पटेल सेकंडेड इट. महात्मा गांधी वॉज देअर ॲज अ स्पेशल इन्व्हाइट. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एक प्रस्ताव मांडला, त्याला पाठिंबा वल्लभभाई पटेल यांचा होता आणि त्याचबरोबर तिथं महात्मा गांधी हे स्पेशल इन्व्हाइटी म्हणून होते. आणि त्याच्यामध्ये काय डिस्कशन झाले, द रिझोल्युशन वॉज एनॉनिमस. दे रिकग्नाइज्ड द व्हॅलिडिटी ऑफ ऑब्जेक्शन्स रेज्ड बाय मुस्लिम फ्रेंड्स टू सर्टन पार्ट्स ऑफ द सॉन्ग and concluded that the first two stanzas alone accepted as the national song at a national gathering are in no sense objectionable. आता हे जर सॉन्ग तुम्ही बघितलं ना, तर याचे एकूण 6 आपल्याला स्टांजाज बघायला मिळतात. त्याच्यातले जे पहिले 2 स्टांजा आहेत ते फक्त देशभक्ती दाखवतात आपल्याला. त्याच्यामध्ये कुठल्या धार्मिक कुठला उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळं त्यावेळेस जे मुस्लिम कम्युनिटी होती ना, त्यांना या पहिल्या 2 स्टांजाशी कोणताही प्रॉब्लेम नव्हता. पण बाकी जसं की वेगवेगळे उल्लेख धार्मिक विशेष करून हिंदू धर्मातले आलेले आहेत, त्याच्याशी त्यांना ऑब्जेक्शन होतं. त्यामुळं हे जे पहिले 2 स्टॅन्झा आहेत ना, ते पहिले 2 स्टॅन्झा जर आपण बघितले तर ते खऱ्या अर्थानं वंदे मातरम हे गीत मानण्यात आलेलं आहे. म्हणून त्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये सुद्धा इनिशियल डिस्कशन जर आपल्याला बघायला मिळालं तर हे जे 2 स्टॅन्झाज आहेत त्याच्याशी रिलेटेड काय प्रॉब्लेम असायला पाहिजे, याच्यामध्ये काही सेन्स नाही, हे तिथं डिसाईड झालं होतं. म्हणजे 2 स्टॅन्झा राष्ट्रगीत म्हणून आपण मान्य केलेले होते. पुढे जाऊन दिस वॉज नॉट कवर्डाइस, इट वॉज कॉमन सेन्स. द लॅटर स्टॅन्झाज ऑफ बंकिमचंद्र चटर्जी पोएम. आता हे जनगणमन कुणी लिहिलं, वंदे मातरम कुणी लिहिलं वगैरे वगैरे, ते हिस्ट्रीचा पार्ट आहे, ते तुम्ही अभ्यास करूनच ठेवाल. बंकिमचंद्र चटर्जी कोण होते, त्यांनी अजून काय काय लिहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आनंद मठ वगैरेची खरं तर कादंबरी मानली जाते, ते सुद्धा बुक आपण बघून ठेवायला पाहिजे. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. दॅट इज द पार्ट ऑफ हिस्ट्री, सो वी शुड गो थ्रू इट ऑल्सो. आणि पुढे जाऊन मग हे जे बंकिमचंद्र चटर्जी म्हणजे वंदे मातरमचे जे पहिले 2 स्टांजाज आहेत ते ऍक्सेप्ट केले गेले. नंतर जे 2 स्टांजाज जे आहेत त्याच्यामध्ये दुर्गाचा उल्लेख येतो, लक्ष्मीचा उल्लेख येतो, सरस्वतीचा उल्लेख येतो. आणि त्याचं एक एक्झाम्पल देत असताना तवही दुर्गा दश प्रहराना धारिणी, हे याचा उल्लेख आला, जे की तुम्हाला आपल्या या भाषेमध्ये समजावून सांगतो. जर इथं आपण बघितलं तर इथं त्वही दुर्गा दश प्रहरण धारिणी म्हणजे 10 शस्त्र धारण केलेली तू दुर्गा आहे, असं ऑब्विसली हे जे म्हटलं गेलं ना ते भारत मातेला उद्देशून म्हटलं गेलंय.
पण त्याला रेफरन्स घेतला गेलाय की भारतीय देवी देवतांचा रेफरन्स घेतला गेला, आणि ते ऑब्व्हियसली बाकीच्या कम्युनिटीतले लोक आहेत, त्यांना एक धार्मिक फॉलोअर म्हणून त्याचा विरोध असणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. जर आपण आपला धर्म त्यांच्यावरती लादायचा प्रयत्न करत असेल तर. आणि कॉन्स्टिट्यूशन सुद्धा, इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुद्धा याला परमिशन देत नाही. आणि ऑब्व्हियसली इंडियन कॉन्स्टिट्यूशन बनली कशी? कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमुळे बनली, म्हणजे कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीनंच हे ऍक्सेप्ट केलं नव्हतं. आणि म्हणून लेखक म्हणतो की डायरेक्टली धार्मिक उल्लेख येत आहेत, त्यामुळे ते स्टॅन्झर्स जे आहेत ते त्याच्यातून वगळण्यात आले होते. ठीक आहे. मग पुढे जाऊन थिंक अबाउट दॅट इट मीन्स टू फोर्स मुस्लिम सिव्हिल सर्वंट्स, ख्रिश्चन स्कूल टीचर्स, सिख सोल्जर, बुद्धिस्ट मॉन्क, atheist scientist to stand attention while these verses are sung. आणि लेखक पुढे जाऊन म्हणतोय, हे सगळं समजावत असताना लेखक पुढे जाऊन आपल्याला काय सांगतोय की तुम्ही एक साधा विचार करा, ख्रिश्चन एक स्कूल टीचर आहे, मुस्लिम एक सिव्हिल सर्वंट आहे, सिख एक सोल्जर आहे, बुद्धिस्ट एक मॉन्क आहे, आणि एथिस्ट एक सायंटिस्ट आहे. हे सगळे ऑब्व्हियसली वेगवेगळ्या धर्माला मानणारे किंवा न मानणारे आहेत. आणि त्यांच्यावरती जर हे आपण कंपल्शन 6 स्टॅन्झा जे आहेत ते खरं तर प्ले होत असताना तुम्ही अटेन्शन फॉर्म मध्ये उभं राहून त्याला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे, हे जे आपण इम्पोज त्यांच्यावरती करतोय ते कितपत योग्य आहे? ज्या देशामध्ये विविध धर्माचे लोक विविध क्षेत्रामध्ये काम करतात, विविध पद्धतीनं देशाच्या ग्रोथमध्ये योगदान देतात, त्यांना अशा पद्धतीनं कुठंतरी ह्युमिलिएट केल्यासारखं आहे, असं लेखकाला इनडायरेक्टली आपल्याला समजावून सांगायचं. ठीक आहे. आणि पुढे जाऊन लेखक म्हणतो, हिस्ट्रीमध्ये जाऊन रवींद्रनाथ टागोर सुद्धा म्हटले होते, म्हणजे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की 2 जे स्टांजाज आहेत त्यालाच त्यांनी सपोर्ट केलेला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं की पहिल्या 2 स्टांजा या ओके आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही धार्मिक गोष्टींचा उल्लेख येत नाही, त्यामुळे कोणाचेही रिलिजियस सेंटिमेंट जे आहे ते हर्ट व्हायची काय गरज नाही. पण ऑब्व्हियसली ज्यावेळेस आपण मॉडर्न हिस्ट्रीचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस क्रांतिकारी फक्त कुठल्या एका कम्युनिटीमधून किंवा एका धर्मामधून बिलॉंग करत नव्हते, सगळ्याच धर्मामधून होते. मग तिथे हिंदू आणि मुस्लिम दोघं मिळून पण हे वंदे मातरम गीत गात असतील, कारण स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये असे जे वेगवेगळे गीत होते ना, त्या खरं तर वेगवेगळ्या जे पोएम्स आहेत, वेगवेगळी गीतं जी आहेत, त्यांनाच खऱ्या अर्थानं नॅशनल जी मुवमेंट आहे आपली, राष्ट्रीय जी चळवळ आहे स्वातंत्र्याची आपली, ती जिवंत ठेवण्याचं काम केलं. आणि त्यावेळेस सगळ्यांचा उद्देश, या चळवळीमधल्या सगळ्या लोकांचा उद्देश काय होता की इंग्रजांना इथून हाकलून लावायचं आणि देश स्वतंत्र झाला पाहिजे, माझा देश मला मिळाला पाहिजे, त्याच्यावरती माझा अधिकार असायला पाहिजे, ना की कुठल्या गोऱ्यांचा अधिकार त्याच्यावरती असायला पाहिजे. त्यावेळेस धर्माचा वगैरे एवढा काय विचार केला जात नसावा. विचार फर्स्ट काय होता की स्वतंत्र व्हायचं आहे, त्याच्यानंतर हे आपल्या इंटरनल गोष्टी आपण डिस्कस करूयातच त्याच्यावरती, त्याच्यानंतरच भारत पाकिस्तान फाळणी वगैरे आपल्याला बघायला मिळाली. मग हे जे गीतं आहेत हे होऊ शकते वंदे मातरमचे 6 स्टॅन्झाज वेगवेगळ्या कम्युनिटीचे स्वातंत्र्यवीर त्यावेळेस गात असतील एकत्र, जेलमध्ये असू द्या किंवा बाहेर असू द्या. पण आता ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून आपण विचार करतो, सेक्युलरिझमच्या दृष्टीतून आपण विचार करतो, त्यावेळेस ते कुठंतरी तिथं फिट बसत नाहीये, त्याचा विचार करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून त्यावेळेसचे जे दूरदृष्टी ठेवणारी लोक होते, दूरदृष्टीनं भारताचं भविष्य बघणारी लोक होते, त्यावेळेस त्यांनी अशाच गोष्टींना सपोर्ट केलेला आपल्याला बघायला मिळते, ते लेखकाला इथं समजावून सांगायचं. पुढे जाऊन लेखक काय म्हणतो, ऑन जानेवारी 24, 1950 प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद अनाउन्स दॅट जनगण मन वुड बी द नॅशनल अँथम. 1950 जानेवारी 24, 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे प्रेसिडेंट होते त्यांनी हे घोषित केलं, अनाउन्स केलं की जनगण मन जे आहे ते आपलं नॅशनल अँथम असेल, राष्ट्रगान असेल, आणि वंदे मातरम वुड बी हॉनर्ड इक्वली, आणि वंदे मातरमला सुद्धा इक्वली रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये डिस्कस केलं गेलं आहे. आता इक्वली रिस्पेक्ट करायला पाहिजे म्हणजे मग जनगणमनला जे असं आपण रिस्पेक्ट ज्या पद्धतीने व्यक्त करतो त्या पद्धतीनं वंदे मातरमला पण करायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो, पण तसं नाहीये ते. पुढे तुम्हाला समजेल. पुढे काय, बट देयर इज अ व्हॉट, बट हिअर इज व्हॉट मॅटर, द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अडॉप्टेड ओनली द 2 स्टॅन्झा वर्जिन ॲज अ नॅशनल सॉन्ग. नॅशनल सॉन्ग म्हणून फक्त 2 जे कडवी आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये, स्टांजाज जे 2 आहेत त्यालाच फक्त नॅशनल अँथम, सॉरी नॅशनल सॉन्ग म्हणून मान्यता मिळालेली आहे.
म्हणजे वंदे मातरम मध्ये एकूण 6 स्टँडर्स आहेत, पण फक्त त्याच्यातले 2 त्यालाच फक्त नॅशनल सॉन्ग म्हणून मान्यता मिळालेली आहे. हे आपण विसरता कामा नये. आणि 2च फक्त का ते तुम्हाला ते दाखवून मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. आणि ते 2च का तर सेक्युलर रिपब्लिक जे आहे ते खऱ्या अर्थाने एखाद्या धार्मिक गोष्टीला जास्त प्रोत्साहन देणं आणि दुसऱ्यावरती थोपवणं हे करू शकत नाही. म्हणून कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 51A जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलंय, टेल्स एव्हरी सिटीजन्स टू अबाइड बाय द नॅशनल फ्लॅग अँड द नॅशनल अँथम. आता कॉन्स्टिट्यूशनचं आर्टिकल 51A सब क्लॉज ए जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, एव्हरी सिटीजन टू अबाइड बाय द नॅशनल फ्लॅग अँड द नॅशनल अँथम. आपण बांधील आहोत कशाशी रिलेटेड, जे आपला ध्वज आहे, भारत देशाचा झेंडा आहे, त्याला आपल्याला रिस्पेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर नॅशनल अँथमला रिस्पेक्ट करायचा आहे. इथं नॅशनल सॉन्ग म्हणलेलं नाही, हे नीट लक्ष घ्या. इथं काय म्हटलंय, नॅशनल अँथम म्हणजे जनगणमन. त्याला रिस्पेक्ट करणं हे जवळजवळ कंपल्सरी आहे. जर नसेल करत, आपण डिसरिस्पेक्ट करत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन आहे. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे सांगतो तुम्हाला तो कायदा कोणता आहे तो. पण याच्यामध्ये कुठेही असा उल्लेख केला नाही की नॅशनल सॉन्गला सुद्धा आपल्याला तसं करायला पाहिजे. म्हणजे इथं नॅशनल अँथमचा उल्लेख आहे कायद्यामध्ये, पण नॅशनल सॉन्गचा उल्लेख नाही कुठेही कॉन्स्टिट्यूशनच्या त्या आर्टिकलमध्ये. हे लेखक आपल्याला जाणून बुजून समजवायचा प्रयत्न करतोय. पुढे जाऊन काय सांगतोय की वेन पार्लमेंट ॲडेड फंडामेंटल ड्युटीज, जे आपले मूलभूत कर्तव्य आहेत ते ज्यावेळेस ऍड केले गेले, अमेंडमेंट जी 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये, त्याच्यामध्ये जे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे आपले काय मूलभूत कर्तव्य आहेत आणि ते आपण करायलाच पाहिजे. आता हे कर्तव्याशी रिलेटेड सुद्धा खूप मोठा डिबेट आहे. हे रिस्पेक्ट करण्याशी रिलेटेड सुद्धा खूप मोठा डिबेट आहे. ते कंपल्सरी आहे की आपलं, मग ते आता कर्तव्य जे असतं ना ते कधीच कंपल्सरी नसतंय, हे पण एक समजून घ्यायला पाहिजे आपण गोष्ट. ठीक आहे, ते कर्तव्य आणि आपण करायला पाहिजे, पण नाही केलं तर काय होईल याच्या रिलेटेड काहीच प्रोव्हिजन्स नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे त्याला पूर्णतः कंपल्सरी पण म्हणता येत नाही आणि पूर्णतः कंपल्सरी नाही असं पण म्हणता येत नाही. तो एक खूप मोठा डिबेट आहे. ते आपण ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनची लेक्चर सिरीज बनवूया ना त्यावेळेस आपण डिस्कस करूयाच. पण तुर्तास आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की 42वी घटना दुरुस्ती जी आपण केली 1976 मध्ये, त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य नागरिकाचे काय असायला पाहिजे हे आपण इंट्रोड्यूस केलं, भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड केले. त्याच्यामध्ये सुद्धा इथं सांगितलंय की फ्लॅगशी रिलेटेड आपण रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, अँथमशी रिलेटेड रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, हे त्याच्यामध्ये आपण लिस्ट केलेले आहे. पण नॅशनल सॉन्गचा त्याच्यामध्ये कुठंही उल्लेख नाही, हे सुद्धा लेखक आपल्याला समजावतोय. ठीक आहे, आणि जर आपण त्याचा रिस्पेक्ट करत नसेल ना तर आपण 1971चा जो ऍक्ट आहे, द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉनर जो ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत ते व्हायोलेशन मानण्यात येतं. या ऍक्टचा खरं तर व्हायोलेशन होतं जर आपण तसं करत नसेल तर. ठीक आहे, हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय तरतूद आहे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय डिस्कस झालं होतं, काय डिसाईड झालं होतं, हे लेखकाने समजावून सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर लेखक काय म्हणतो की ज्युडिशरीने पण आपल्याला समजावलंय ही गोष्ट. 1986 मध्ये तुम्ही जाता, 1986 मध्ये काय झालं होतं, 3 मुलं होती शाळेमध्ये, बिजॉय, बिनूमोल आणि बिंदू इमॅन्युअल. ही जी 3 मुलं होती ना, त्यांच्या नावावरून आपल्याला समजते की ते हिंदू धर्मामधून बिलॉंग करत नसावेत. ठीक आहे, यांना स्कूलमधून एक्सपेल करण्यात आलं होतं. त्याचं रिझन असं होतं की नॅशनल अँथम प्ले होत असताना ते अटेन्शन पोझिशन मध्ये उभं तर राहिले, पण त्यांनी नॅशनल अँथम जे आहे ते म्हटलं नाही, त्याचा उच्चार केला नाही किंवा ते गायलं नाही, असा त्यांच्यावरती आरोप होता. म्हणून स्कूल प्रशासनाने त्यांना एक्सपेल केलं होतं स्कूलमधून. मग ही जी केस आहे ती ज्युडिशरीच्या अंडर गेली आणि त्याच्यामध्ये जे ओ चिन्नप्पा रेड्डी जी जस्टिस होते त्यांनी जजमेंट काय दिलं हे नीट, हे लेखक तर काय म्हणतोय माहितीये का, हे दगडाव ती कार्व करण्यासारखं आहे, कोरण्यासारखं आहे असं लेखक म्हणतोय.
ते का म्हणतो हे नीट तुम्हाला रीड करून सांगतो. आता हे मी एवढं इंटेन्स त्याच्यावरती भर देऊन तुम्हाला काय सांगतोय, तर याच्यातला कुठलाही ना एसेचा डायरेक्ट सब्जेक्ट बनू शकतोय. त्यामुळं हे खूप इंटरेस्टिंग, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो त्या इंटरेस्टिंगनच तुम्ही ऐका. म्हणजे एक भारतीय नागरिक म्हणून तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असायलाच पाहिजे, पण याच्यावरती एसे आला तर आणखी तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे. आता हे जजमेंट जे आहे ना, त्या जजमेंटमध्ये काय म्हटले बघा, प्रॉपर रिस्पेक्ट इज शोन टू द नॅशनल अँथम by standing up when it is sung. It will not be right to say that disrespect is shown by not joining the singing. सरळ सरळ या जजमेंटमध्ये सांगितलं की रिस्पेक्ट दाखवायचा म्हणून ते सावधान पोझिशनमध्ये उभं राहिलेत ना, म्हणजे त्याने रिस्पेक्ट दाखवलेला आहे, पण त्याने ते गायलं नाही, याचा अर्थ आपण असा नाही काढू शकत की ते डिसरिस्पेक्ट करतायत. हे क्लिअरली याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि तो आपल्याला कोणीही अधिकार दिलेला नाही, हे डिरेक्टली सांगितलं. म्हणजे काय, आणि आपल्या तरतुदी पण जर बघितल्या तर आपल्याला तरतुदीमध्ये गायनं कंपल्सरी केलं नाही, पण रिस्पेक्ट दाखवणं हे कुठंतरी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न केला गेला की रिस्पेक्ट तुम्ही दाखवायला पाहिजे. मग रिस्पेक्ट दाखवण्याची पद्धत पण सांगितली की तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रगान नॅशनल अँथम सुरू असतं ना, त्यावेळेस तुम्ही सावधान स्थितीमध्ये उभं राहायला पाहिजे. ठीक आहे. गायला पाहिजे नाही गायला पाहिजे याची सगळी काय तरतूद नाही. आणि टेक्निकली जरी आपण बघितलं तर रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही नाही गायलं तरी चालेल, पण तुम्ही डिसरिस्पेक्ट करताय. आता कधी कधी आपण थिएटरमध्ये वगैरे काय एक्झाम्पल, काय व्हिडिओ व्हायरल झालेले आपण बघितले होते की काही कम्युनिटीचे लोक काय करतात, ज्यावेळेस नॅशनल अँथम सुरू होतं ना, त्यावेळेस ते उभंच राहत नाहीत. म्हणजे कुठेतरी आपल्याला तिथं समजतं की ते इंटेन्शनली डिसरिस्पेक्ट करायचा प्रयत्न करतात. म्हणजे तशी केस असेल तर मग आपण डिसरिस्पेक्टच्या अंडर देऊ शकतोय. पण एखाद्याचा इंटेन्शन आहे की मला रिस्पेक्ट आहे पण मला नाही येत गाता, ठीक आहे, तर ते आपण समजून घ्यायला पाहिजे. हे कुठेतरी या जजमेंटमध्ये आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यावेळेस केलेला आहे. त्यामुळं ही जी 1986 ची केस आहे ना, ती सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे, जे की आपण समजून घ्यायला पाहिजे. मग आता या एरुटलमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी फोकस करायच्यात हे नीट लक्ष द्या. एक तर तुम्ही वंदे मातरम जे आहे ना, ते व्यवस्थितरित्या समजून घ्या. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बेसिक स्टडी तो आलाच. कोणता बेसिक स्टडी आला, कुणी लिहिलेला आहे, कुठला कविता संग्रह आहे किंवा कुठली कादंबरी आहे ज्याच्यातून हे घेतलं गेलं. ठीक आहे. याच्याच रिलेटेड फ्रीडम स्ट्रगल मधले काय महत्वाचे किस्से आहेत का, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये एखाद्या कोणत्या मेंबरचं एक महत्वाचं स्टेटमेंट याच्यावरती आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा हिस्ट्री म्हणून अभ्यास करणं आला त्याच्यामध्ये. ठीक आहे, वंदे मातरमशी रिलेटेड म्हणतोय मी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय करायला पाहिजे, हिस्ट्रीमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तर तुमची कव्हर झाली, पण कॉन्स्टिट्यूशन कव्हर नाही होत. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनमध्ये याच्याशी रिलेटेड काय काय तरतुदी आहेत, मग याच्याशी रिलेटेड काय आर्टिकल कोणतं महत्वाचं आहे ते आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. याच्याशी रिलेटेड कोणती महत्वाची अमेंडमेंट आहे याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. राईट. याच्याशी रिलेटेड महत्वाचं स्केड्यूल कोणतं आहे, कोणत्या स्केड्यूलच्या अंडर बोललं गेले याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि पार्ट कोणता आहे याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आता हे कशाचं म्हणतोय मी, हे तुम्हाला सांगतोय मी धार्मिक स्वातंत्र्य, जे फंडामेंटल राईट आपल्याला दिलंय ना, त्यामध्ये एक धार्मिक स्वातंत्र्याचा आपण अधिकार आहे आपला, त्याच्याशी रिलेटेड अभ्यास तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये हे सगळे पॉईंट तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट याच्यामध्ये काय महत्वाचा असू शकतो, तर तिसरा पॉईंट कॉन्सेप्ट म्हणून सेक्युलरिझम बघायला लागेल ना आपल्याला, की धर्मनिरपेक्षता ज्याला आपण म्हणतो ना, ती धर्मनिरपेक्षता आपल्याला काय शिकवते याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्यामुळं ही धर्मनिरपेक्षता आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग त्याला कोरिलेट काय करते, इक्वॅलिटीचे कॉन्सेप्ट त्याला कोरिलेट करते. त्याला कोरिलेट काय करते, डिस्क्रिमिनेशनचे कॉन्सेप्ट. डिस्क्रिमिनेशन विषयी डिस्कशन चालू आहे आता करंट अफेअरमध्ये. लगेच तुम्हाला युजीसी लॉ आठवायला पाहिजे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशननं काय केलं होतं, न्यू रूल्स अँड रेग्युलेशन्स आणले की जिथं कास्ट बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन कुठला विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याबरोबर करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. म्हणून मग बाकी जे कुठल्या कम्युनिटीमधून, जनरल कम्युनिटीमधून बिलॉंग करतात त्यांनी लगेच प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, कारण याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने पण होऊ शकतो.
चुकीचे गुन्हे दाखल होऊ शकतात, म्हणून त्याच्यावरती ज्युडिशरीनं स्टे आणला होता. त्यामुळे डिस्क्रिमिनेशन तिथपर्यंत लगेच आपल्याला जाता यायला पाहिजे. साईड बाय साईड आता धर्मनिरपेक्षतेचं डिस्कशन चालू आहे, इक्वेलिटीचं डिस्कशन चालू आहे, डिस्क्रिमिनेशनचं डिस्कशन चालू आहे. लगेच हे पॉईंट आपल्याला कनेक्ट व्हायला पाहिजे. हे पॉईंट कधी कनेक्ट होतात? डेली बेसिसवरती केअरफुली आपण करंट ज्या महत्वाचे इव्हेंट्स आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष असायला पाहिजे, तर आपल्याला हे पॉईंट कनेक्ट होतात. असो, जे डेली डिस्कशन फॉलो करतात त्यांना ऑब्व्हियसली होतच असतील, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. मग हे जे सेक्युलरिझमची कॉन्सेप्ट आहे ते आपण बघून ठेवायला पाहिजे. आणि याच्याच रिलेटेड आपली जी घटनेची प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावने ज्याला आपण प्रिअम्बल म्हणतो, त्या प्रिअम्बलमध्ये अजून काय काय गोष्टी याच्याच रिलेटेड आहेत त्याचा आपण चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्युडिशरीनं आतापर्यंत याच्यावरती काय काय जजमेंट महत्वाचे दिलेले आहेत याचा तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि बाकी याच्यामध्ये काही तथ्यात्मक गोष्टी एरुटेलमध्ये आलेल्या आहेत. त्या तथ्यात्मक गोष्टी कोणत्या आहेत? 42nd अमेंडमेंट याच्यामध्ये आलेली आहे, त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. काही आर्टिकल्सचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. 51A चा उल्लेख आलाय, सब क्लॉज एचा. मग हे 51A काय आहे आर्टिकल, त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये आलं. आणि बाकी सुद्धा आर्टिकलचा मग आपण अभ्यास कॉन्स्टिट्यूशनमध्ये करायलाच पाहिजे. हे ऑलरेडी इथे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीतून मला वाटतं हे खूप महत्वाचं एरुटेल आजचं आपल्यासाठी होतं आणि खूप इंटरेस्टिंग हा मुद्दा आहे डिस्कस करण्यासाठी, खूप मजेशीर आहे अभ्यास करण्यासाठी. त्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये, त्यामुळे पुढं महत्वाचं काय ते आपण बघायला सुरुवात करूयात. पुढं छोटंसं एरुटेल दिलंय ते फार्मर्स पल्स रिलेटेड. हे रिलेट कशाला करते मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो. युएसए सोबत जे आपली डील झाली ना त्याच्याशी कोरिलेट करते. आता युएसएची जी आपली डील झाली, युएसएने काय केलं होतं, रशियाकडून तुम्ही क्रूड ऑइल खरेदी करता, मग आम्ही तुमच्यावरती सँक्शन्स लावणार, टॅरिफ्स वाढवणार, म्हणून मग 50% टॅरिफ्स त्यांनी केले होते. ज्यामुळे काय होईल, युएसएचं मार्केट जवळजवळ आपल्याला बंदच होईल, तिथं आपण विकूच शकणार नाही, जे की खूप मोठा रिव्हेन्यू आपल्याला देतं. त्यामुळे डायरेक्टली इकॉनॉमीवरती आपल्या इकॉनॉमीवरती डायरेक्टली इम्पॅक्ट ते करत होतं. मग आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काहीतरी डिस्कशन झालं आणि त्याच्यामधून एक नवीन डील उदयास आली. त्याच्यामध्ये हे जे टॅरिफ्स वाढवले होते ते 18% पर्यंत केले गेले. त्यामुळं आपल्याला त्याचा फायदा होणार हे निश्चित आहे. पण याच्यामध्ये दुसरी गोष्ट काय आहे की युएसए कडून जो माल आपण घेतो त्यांच्यावरती 0% टॅरिफ आहे. आपण काय टॅरिफच लावत नाही त्यांच्यावरती. ठीक आहे. आणि टेक्निकली जर डिटेलमध्ये समजावून घेतलं तर ते लावू पण शकत नाही. मग आता 0% जो टॅरिफ आहे तो आपण लावला आणि युएसए कडून जर शेती उत्पादन आपल्याकडे इम्पोर्ट व्हायला लागली तर इथल्या शेती उत्पादनांचं काय, मोठा प्रश्न तो निर्माण झाला होता. आणि त्यामुळे शेतकरी वर्ग याला विरोध करताना आपल्याला बघायला मिळत होता. पार्लमेंटमध्ये सुद्धा याच्या रिलेटेड मोठा डिबेट आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अभ्यास काय करून ठेवायचा आहे, जी युएसएच्या आणि इंडियाची आत्ताची डील झाली त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट आणि त्याचं कन्क्लुजन याची एक नोट चांगल्या पद्धतीने बनवून ठेवायला पाहिजे. याच्या पुढे हे छोटंसं जे एरुडेल दिलंय ना त्याच्यामध्ये नवीन ऍक्ट आपल्याला बघायला मिळतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिडियरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड, हा बघायला आपल्याला या ठिकाणी मिळतोय. मग हा जो अमेंडमेंट रूल आहे 2026चा, तो अमेंडमेंट रूल कशासाठी आलेला आहे, तर तो अमेंडमेंट रूल आलेला आहे की जे AI बेस्ड कंटेंट असतो, आता AI हे एवढा ॲडव्हान्स झाले की एखादी व्यक्ती ही AI डेव्हलप्ड आहे की मग रिअल आहे हे ओळखणं खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे काय होऊ शकतंय, फेक न्यूज जाऊ शकतंय, फेक कंटेंट जाऊ शकतंय, समाजामध्ये दुफळी निर्माण केली जाते, काहीही केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे. ठीक आहे, चुकीची इन्फॉर्मेशन पसरवली जाऊ शकते. मग ते अवॉइड करण्यासाठी हा जो सिंथेटिक कंटेंट आहे याला सिंथेटिक कंटेंट म्हटलं गेलं आहे. म्हणजे AI बेस्ड क्रिएट केला गेलेला आहे, जे आपण ओळखू शकत नाही रिअल आहे की AI बेस्ड आहे. असा जो कंटेंट आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स असायला पाहिजे. त्याच्यासाठी हा नवीन IT रूल्स आलेला आपल्याला बघायला मिळतो. याच्या अंतर्गत काय करावं लागणार आहे, तुम्हाला जो क्रिएटर आहे त्याला डिक्लेअर करावं लागणार आहे हे AI बेस्ड कंटेंट आहे म्हणून. त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड लेबलिंग सुद्धा करावं लागणार आहे. कालच्या द हिंदूमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. त्यामुळं काय होईल, आपल्याला समजेल की हे रिअल आहे की AI बेस्ड आहे. त्यामुळं ते आपण डिसाईड करू शकू की किती त्याच्यावरती रिलाय आपल्याला राहायचं आहे आणि किती नाही राहायचं, किती विश्वास ठेवायचा, किती नाही ठेवायचा.
ते रेग्युलेशन करण्यासाठी हा नवीन ऍक्ट येतोय. मग त्याच्यामधल्या डिटेल्ड प्रोव्हिजन्स त्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती शांती ऍक्ट हा मुद्दा जो आहे तो डिस्कस केला गेला आहे. हा जो शांती ऍक्ट आहे त्याच्यामध्ये एस म्हणजे जे आहे ते सस्टेनेबल, एच म्हणजे हार्नेसिंग अँड ए म्हणजे जे आहे ते ॲडव्हान्समेंट आहे आणि एन म्हणजे जे आहे ते न्यूक्लिअर एनर्जी आहे आणि टी म्हणजे जे आहे ते ट्रान्सफॉर्मिंग आणि आय म्हणजे इंडिया. म्हणजे इथं आपल्याला जे दिलेलं आहे ते सस्टेनेबल, हार्नेसिंग, ॲडव्हान्समेंट, न्यूक्लिअर एनर्जी, ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे त्याचा खरं तर लॉंग फॉर्म आहे. हे नीट लक्षात घ्या. आता लॉंग फॉर्म जर आपण बघितला तर लॉंग फॉर्म मध्ये आपल्याला काय समजतंय की हे न्यूक्लिअर एनर्जीशी रिलेटेड काहीतरी आहे. ठीक आहे. आता हे जे न्यूक्लिअर एनर्जी आहे ना विशेष करून कशामध्ये यूज केलं जातं, ऊर्जा निर्मितीसाठी वगैरे यूज केलं जातं, ठीक आहे. पण तुम्हाला ॲटम बॉम्ब बनवायचा असेल, न्यूक्लिअर वेपन तयार करायचं असेल तर तुम्हाला हे न्यूक्लिअर प्लॅन्टची वगैरे गरज असते. आणि आतापर्यंत टोटल याच्यावरती जे कंट्रोल आहे ना तो टोटल कंट्रोल फक्त गव्हर्नमेंटचा होता. पण आता हा जो नवीन शांती ऍक्ट 2025 आणला गेला जो विंटर सेशन मध्येच पास झालाय, तो जो ऍक्ट आणला गेला त्याच्या अंतर्गत याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्या आणि फॉरेन एंटिटी सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात. म्हणजेच काय, आता याच्यावरती टोटल गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसणार आहे. याच्यावरती 49% पर्यंत जे आहे ते प्रायव्हेट आणि फॉरेन पार्टनरशिप येऊ शकते. त्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट ते करू शकतात. आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये ते काही येऊन ॲटम नाही बनवणार, ते येऊन एनर्जीमध्ये वगैरे योगदान देतील. मग त्याच्यामध्ये 100 गीगावॅट न्यूक्लिअर कॅपॅसिटी बाय 2047 हे टार्गेट आहे. प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन तुम्हाला सांगितलं. एनर्जी सिक्युरिटी अँड नेट झिरो बाय 2070. आणि आपल्याला इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून इन्व्हायरमेंट फ्रेंडली ऊर्जेकडे पण जायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा योगदान याच्या अंतर्गत होणार आहे. आणि 2070 पर्यंत नेट झिरो पर्यंत आपण जाणार आहे. म्हणजे 0% जे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स आहे किंवा याच्यामुळे होणारं ग्लोबल वॉर्मिंग आहे ते करणं आपलं टार्गेट या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळते. बरं, आता या ऍक्टमुळं काय होतंय, या ऍक्टमुळे याच्या अगोदर जे ऍक्ट होते त्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रायव्हेट एंटिटी, त्याच्यामध्ये प्रायव्हेट एंटिटी अलाउड नव्हती. त्याच्यामध्ये जे नागरिक आहेत नागरिकांच्या प्रती आपली एक जबाबदारी होती, त्या जबाबदारीशी रिलेटेड प्रोव्हिजन्स होत्या. ते जे ऍक्ट आहेत ते कुठंतरी आता याच्यासाठी बदलण्यात आलेले आहेत. आणि ते जे ऍक्ट आहे ते ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962 चा उल्लेख आलेला आहे. CLNDA ऍक्ट जो आहे तो 2010 चा ऍक्ट आहे, त्याचा उल्लेख आपल्याला आलेला आहे. आणि हे CLND जे आहे ते आपल्याला काय सांगते, सिव्हिल लॅबिलिटी फॉर न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट हे आपल्याला सांगतोय. म्हणजे सिव्हिल लॅबिलिटी न्यूक्लिअर डॅमेज ऍक्ट म्हणजे या ऍक्टच्या अंतर्गत काय तरतूद आहे, या ऍक्टच्या अंतर्गत तरतूद आहे की याच्यामुळं जर काही सिव्हिलियन लोकांना हार्म पोहोचला, दगाफटका झाला तर त्याला वेगवेगळ्या प्रकारची भरपाई देण्याची खरं तर तरतूद याच्या अंतर्गत होते. ठीक आहे. मग याच्यामध्ये बदल ह्या नवीन प्रोव्हिजनसाठी याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आपल्याला बघायला मिळतात. मग इथं एडव्हर्टाईजच्या माध्यमातून लेखक आपल्याला हेच समजावायचा प्रयत्न करतो, कारण याच्यावरती टीका सुद्धा खूप जास्त झाली, कारण याचं प्रायव्हेटायझेशन कुठंतरी होतंय म्हणजे, आणि त्याचबरोबर फॉरेन लोकांना हे कुठंतरी सोपवलं जाते, एवढं सेन्सिटिव्ह सेक्टर, अशी सुद्धा टीका याच्यावरती खरं तर होताना आपल्याला बघायला मिळते. पण लेखक आपल्याला दुसरा पॉईंट याच्यातून हे सुद्धा समजावून सांगतोय की आपल्याला याच्यामध्ये प्रायव्हेट एंटिटीला अलाउच करावं लागेल जर आपल्याला ड्रास्टिक जो ज्याला आपण काय म्हणतो त्याला खूप मोठ्या कमी कालावधीमध्ये खूप मोठी ग्रोथ करायची असेल तर या एंटिटीजला आपल्याला अलाउ करावंच लागेल, तरच मोठी इन्व्हेस्टमेंट येईल, तरच त्याच्यामध्ये मोठी डेव्हलपमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. असं लेखक या एडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतोय. हे लाईन टू लाईन बघायची अजिबात गरज नाहीये, पण याच्यामध्ये शांती ऍक्ट जो आहे हे बिल अगोदर होतं ते पास झालेलं आहे, त्यामुळे त्याचा ऍक्ट झालाय, राष्ट्रपतींनी याला
खऱ्या अर्थानं हस्ताक्षर केलेलं आहे. त्यामुळे हा आता ऍक्ट झालेला आहे. या ऍक्टचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा आणि याला कोरिलेट करणारे CLND ऍक्ट आहे, त्याचबरोबर ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट 1962चा आहे. हे जे ऍक्ट आहेत त्याचा सुद्धा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवा. याची पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, याचे निगेटिव्ह पॉईंट काय आहेत, त्याचा डिटेल आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं याच्या अंतर्गत होऊन बसत आहे. इथून पुढे आपल्या ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि पहिलीच न्यूज USSC रिलेटेड आहे. आता USAनं आपल्याबरोबर डील केली आणि त्याच्यामध्ये टॅरिफ जो आहे तो 18% पर्यंत आणला, जो की इतर आपले मित्र शेजारील देश आहेत त्यांच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा कमी होता. त्याच्यामध्ये बांगलादेश असू द्या, चायना असू द्या, बाकी कंट्रीज असू द्या, त्यांच्या सगळ्यांपेक्षा कमी मानला जात होता. पण हे झाल्यानंतर आणखी एक डील आपल्याला बांगलादेश सोबत बघायला मिळाली. ठीक आहे. आणि बांगलादेश सोबत एक डील त्यांची कोणती झाली, जर आता बांगलादेश हे या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये खूप डेव्हलप्ड ढाका वगैरे मानलं जातं, हे आपल्या सगळ्यांना माहिती. आता याच्यामध्ये बांगलादेश जे आहे ते मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईल एक्सपोर्ट करतं USAला, पण त्यांच्यावरती टॅरिफ सुद्धा 19% पेक्षा जास्त आहे. मग आता USAने यांना ऑप्शन काय दिला, तुम्ही जे कपडा बनवता, टेक्स्टाईल बनवता ना, त्याच्यासाठी जो लागणारा कापूस आहे, जर तुम्ही USA कडून ते रॉ मटेरियल खरेदी करत असाल तर तो त्या मालावरती 0% टॅरिफ लागेल, असं बांगलादेशला सांगितलं. मग आता आपली टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे त्याच्याबरोबर बांगलादेश जो आहे तो चांगल्या पद्धतीनं कम्पीट करू शकणार आहे US मार्केटमध्ये यामुळं, कारण त्यांना 0% टॅरिफ म्हणजे अजून स्वस्तात तिथे विकू शकणार आहेत ते सगळे हे कपडे वगैरे. ठीक आहे. मग याच्यामुळं पुन्हा एकदा कुठंतरी डिस्कशनला सुरुवात झाली की कुठंतरी इंडियाला कॉम्पिटिशन US मार्केटमध्ये खूप मोठं तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्यावरती आता आपले युनियन कॉमर्स मिनिस्टर जे आहेत पियुष गोयल, त्यांनी असं सांगितले की जशा पद्धतीनं बांगलादेशला हे ऑप्शन आहे तसा इंडियाला पण ऑप्शन आहे, कारण इंडिया सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रॉ मटेरियल जर USA कडून खरेदी करत असेल तर त्याला सुद्धा 0% टॅरिफ लागेल. त्यामुळं हे फक्त काय बांगलादेशला खूप काय ऍडव्हान्टेज मिळाले अशातला भाग नाहीये. जर इंडियाने विचार केला तर इंडियाला पण हे ऍडव्हान्टेज मिळू शकते, हे कुठंतरी क्लॅरिफिकेशन त्याने दिलेलं आपल्याला बघायला मिळते. पण हे जे एक एक खरं तर केस आहे, ही केस आपल्याला माहिती असायला पाहिजे, डिटेलमध्ये याचा अभ्यास करायला पाहिजे. हे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आन्सर रायटिंगसाठी खूप जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे त्याचा आपण डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे रिटेल इन्फ्लेशनशी रिलेटेड, म्हणजे महागाईशी रिलेटेड न्यूज आपल्याला बघायला मिळते आणि ते जे आहे ते 2.75% रिटेल इन्फ्लेशन आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता इन्फ्लेशन जे आपण कॅल्क्युलेट करतो किंवा CPI कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो कॅल्क्युलेट करतो ते आपण काल डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. त्याला एक बेस इयर असतं आणि याच्यामध्ये बेस इयर 2024 पकडले गेले, आणि जर बेस इयर 2024 असेल तर रिटेल इन्फ्लेशन आपल्याला 2.75% किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो आपल्याला 2.75% आपल्याला बघायला मिळतो. हे या न्यूजमध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं जे कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे इज इक्वल टू कॉस्ट ऑफ बास्केट बेस इयर करंट इयर, कॉस्ट ऑफ बास्केट करंट इयर डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ बास्केट बेस इयर इंटू 100, हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल करंट इयरची कॉस्ट ऑफ बास्केट जर 1500 असेल आणि बेस इयरची 1000 असेल, त्याला इंटू 100 केलं तर तुम्हाला ॲटोमॅटिक पर्सेंटेजमध्ये तुम्हाला CPI मिळेल. मग हे कंझ्युमर प्राइस इंडेक्सचं जे काही कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट, इन्फ्लेशनची जी काही कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. ज्यावेळेस अर्थशास्त्राचा बेसिक स्टडी तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो आणि तो अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवायला पाहिजे आपण. इथं खऱ्या अर्थानं आजचा दहिंदू जो आहे तो दहिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे आहे, डेली अपडेट राहायचं, डेली काय काय लेक्चर्स येतात, काय काय नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस विद्यार्थ्यांसाठी मी करत असतोय, त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले, ती लिंक जॉईन करून तुम्ही हे चॅनल खरं तर जॉईन करू शकता. ते सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे, त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. असो, या ठिकाणी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल हे बेनिफिशियल आहे मराठी विद्यार्थ्यांसाठी, फायदेशीर आहे त्यांच्यासाठी, तर जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळं युअर शेअरिंग इज द ओनली ऑप्शन विथ मी. सो जर तुम्हाला वाटतं हे बेनिफिशियल आहे त्यांच्यासाठी तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.